ನಿಮ್ಮ ಹಳೆ ಒಡವೆನ ಅಧಿಕ ಬೆಲೆಗೆ ಮಾರಬೇಕೆ? ಅಟಿಕಾಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ 8880 ಅಟಿಕಾ ಗೋಲ್ಡ್ ಕಂಪನಿ. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಬಗ್ಗೆ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಕಿವಿ ಹಿಂಡಿದ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಇಂದಿನ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಕೇವಲ ಆದೇಶಗಳನ್ನ ಪಾಲಿಸುವುದಿಲ್ಲ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಕಿವಿ ಹಿಂಡಿದ್ದಾರೆ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್. ಇಂದಿನ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಕೇವಲ ಆದೇಶಗಳನ್ನ ಪಾಲಿಸುವುದಿಲ್ಲ. ಅವರು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ ಮತ್ತು ತರ್ಕವನ್ನ ಹುಡುಕ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದೇಶನ ನೀಡುವ ಬದಲು ಚರ್ಚಿಸಬೇಕು. ಜೆನ್ಸಿ ಜೊತೆ ಹಿರಿಯರು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ಅವರೊಂದಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಸಮಯ ಕಳಿಬೇಕು ಅಂತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸಲಹೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಧೋರಣೆ ತೋರಬಾರದು. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರುವಂತ ರೀತಿ, ನಡೆ, ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಧೋರಣೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ ಅವರೇ ಒಪ್ಕೊಂಡಂತಾಯ್ತು. जो जिस शैली में हम पहले करते थे, अभी थोड़ी अपनी शैली बदलनी पड़ेगी. पहले आज्ञा पालन का ज़माना था. हम जब छोटे थे तो माताजी ने कहा, पिताजी ने कहा, नो आर्ग्यूमेंट, चुप यानी चुप. श्रद्धा भी थी, उसकी कोई प्रतिक्रिया नहीं होती थी. मालूम था कि जीवन देखा है इन्होंने, इनके अनुभव से ही सब ठीक रहेगा. तो हम अभी ऐसा नहीं है. नई पीढ़ी प्रश्न पूछती है, उनको तर्क बताना पड़ता है. जो सारा भौतिक साधनों से प्रचार का मारा उन पर होता है, उसमें से भूल भुलैया उत्पन्न हो, उनसे उनको बाहर निकालना पड़ता है. तो एक तो बहुत अधिक अपनापन देने की ज़रूरत है, समय देने की ज़रूरत है और संवाद करने की ज़रूरत है. डिक्टेशन नहीं, डिस्कशन. ऑर्डर नहीं, कॉन्सेंसस. आज परिवार में बातचीत बंद हो गई है. अपना मोबाइल, सब लोग ऑफिस से पति पत्नी दोनों आते हैं, बच्चे भी स्कूल से आते हैं, भूख लगी है इसलिए कुछ खा लेते हैं. हर एक आदमी अपना मोबाइल लेके ऐसा करते बैठता है. बाहर के मिलने के लिए आ गए, उनकी भी सुध नहीं लेता है ना. ऐसा आपका भी अनुभव होगा. इसको बदलना पड़ेगा कि जो जिस शैली में हम पहले करते थे, अभी थोड़ी अपनी शैली बदलनी पड़ेगी. पहले आज्ञा पालन का ज़माना था. हम जब छोटे थे तो माताजी ने कहा, पिताजी ने कहा, नो आर्ग्यूमेंट, चुप यानी चुप. श्रद्धा भी थी, उसकी कोई प्रतिक्रिया नहीं होती थी. मालूम था कि जीवन देखा है इन्होंने, इनके अनुभव से